नमस्कार. एंटरटेनमेंट धमाल या कार्यक्रमात मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. अ, वेगवेगळ्या चित्रपटांमुळं मराठी चित्रपट सृष्टीची एक वेगळी ओळख आपल्याला सांगता येते. आज चौकटीतला मराठी चित्रपट बाहेर पडताना आपण पाहतो आहोत. वेगवेगळे प्रयोग मराठीमध्ये सुद्धा होताना आपल्याला दिसत आहेत. खरं तर मराठी चित्रपटांना जर चांगल्या दर्जाचे चित्रपट निर्माण करायचे असतील तर ही पठडी तोडणं खूप आवश्यक आहे. एक चित्रपट येतोय ज्याचं नाव आहे घबाड कुंड. खरं तर नावावरून क्लॅरिटी येत नाही, पण मला वाटतं ज्या ज्या वेळेला या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झालाय आणि तो ट्रेलर जेव्हा आपण पाहतो त्यावेळेला मराठी चित्रपटांनी खऱ्या अर्थानं ती जी चौकट आहे, एक जी ओळख मराठी चित्रपटांना होती आणि ज्या चौकटीमध्ये मराठी चित्रपट वावरत होते आत्तापर्यंत, ती चौकट हा चित्रपट निश्चितपणानं तोडेल आणि रसिक प्रेक्षकांच्या मनामध्ये एक वेगळं नाव निर्माण करेल किंवा एक वेगळं स्थान निर्माण करेल असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. या चित्रपटाची टीम आत्ता माझ्यासोबत आहे. मी त्या सगळ्यांचं स्वागत करतो. माझ्यासोबत आहेत देवदत्त नागे, यांना आपण सगळेजणच ओळखतो. वैष्णवी कल्याणकर आहेत. प्रीतम एसके आहेत जे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. संदीप पाठकांना कोण ओळखत नाही संपूर्ण महाराष्ट्रात, तेही आहेत. आणि डॉक्टर रसिक कदम ज्यांनी या चित्रपटाला मूर्त स्वरूप दिलंय. स्वागत आहे तुमचं आणि सुरुवातीलाच सगळ्यांना शुभेच्छा. एक वेगळं काहीतरी तुम्ही सगळेजण घेऊन येत आहे. पण देवदत्त विषयी आपल्याला माहिती आहे की त्याने खूप वेगवेगळ्या पठडीतली कामं केलीत आणि ती लोकांच्या मनामध्ये आजही घर करून आहेत. त्यातलं एक खंडोबा आणि इतर अनेक चित्रपटांमध्ये, मग हिंदी, मग इतर भाषांमधले देखील त्याने चित्रपट केले. पण ज्यावेळेला मी हा चित्रपटाचा ट्रेलर पाहिला त्यावेळेला देवदत्तला एका वेगळ्या रूपात आपण या चित्रपटातून पाहणार आहोत आणि त्यासाठी त्याने काहीतरी वेगळ्या गोष्टी मेहनत केलेली स्क्रीनवरती आपल्याला दिसते. आपण त्याच्याविषयी जाणून घेऊया. देवदत्त, काय सांगशील? कारण नेहमीचा जो आराखडा आहे तो या चित्रपटात दिसणार नाहीये असं सुरुवातीला दिसतंय. प्रशांत सर, पहिले म्हणजे तुमच्या इथे समोर उभं राहताना खूप बरं वाटतंय. मी बघतो हे लोकांचंच प्रेम आहे की त्यांनी मला प्रत्येक प्रोजेक्टमध्ये अगदी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे, भरभरून प्रेम दिलेला आहे. एक चित्रपट होऊ घालत होता, पण काही कारणास्तव मला त्या चित्रपटाचा भाग होता आला नाही. प्रीतमचा जो ह्याच्या अगोदरचा चित्रपट होता आणि त्याच्यानंतर परत एकदा मला प्रीतमनी हाक मारली की दादा, एक कॅरेक्टर आहे जे हट्टकट्ट आहे आणि जो ऍक्शन आहे, वॉरियर सारखा आहे, सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. त्याचा एक मोटो आहे आणि तो मोटो त्याला काही करून कम्प्लीट करायचं, त्या मोटो त्याला ते ध्येय गाठायचंय. सो हे सगळे जे ऐकल्यानंतर खूप बरं वाटलं आणि मग मी घबाडकुंड ह्या चित्रपटाला त्या खंगरी या कॅरेक्टरला होकार दिला. खंगरी कॅरेक्टर तसं दैवी वगैरे असं काही नाहीये, जे एवढे वर्ष बघत आलेलं आहे तसं. पण एक आहे की जे काही तो दिसणार आहे, तो जसं लोकांनी मला अगोदरच्या कॅरेक्टरमध्ये प्रेम दिलेलं आहे तसंच लोकांना तो नक्की आवडणार आहे. कनेक्टिव्हिटी मात्र मी नक्की सांगेन तुम्हाला की हिमालय जे श्री महादेवांचं स्थान आहे आणि हिमालयामधला एक असा पर्वत आहे की ज्याच्यावर कोणाचाही म्हणजे पाऊल पडलेलं नाहीये, पदस्पर्श झालेला नाही, त्या तशा पर्वताला खंगरी म्हणतात. सो ते नाव नेमकं अनुषंगाने या इथे माझ्या वाट्याला आलेलं आहे. आणि अजून एक गोष्ट अशी कनेक्टिव्हिटी म्हणजे त्यावेळेस आम्ही रुद्राक्ष घालायचो आणि या खंगरीच्या इथे बघाल तर तिथे जो रुद्राक्ष मात्र आहे. सो ही कनेक्टिव्हिटी फार वेगळी होती आणि अशा ह्याने मी इथे घबाडकुंडसाठी उभा राहिलेलो आहे. 19 जूनला सर, तुम्हाला मला सांगावं वाटतं आमच्या प्रशांत सरांना की 19 जूनला आपला घबाडकुंड चित्रपट फक्त आणि फक्त थिएटरमध्येच रिलीज होतोय. येस, आणि तो तुम्ही सगळ्यांनी थिएटरमध्ये जाऊन पाहायचा आहे. मी चित्रपटाचे दिग्दर्शक प्रीतम यांना बोलतं करणार आहे. खरं तर ना, आत्ताचा जो सगळा काळ आहे हा OTTचा काळ आहे, समाज माध्यमांचा काळ आहे. आणि या काळामध्ये चित्रपटाची निर्मिती करताना, चित्रपटाचं दिग्दर्शन करताना त्या तुलने आपोआप ती तुलना होते. म्हणजे लोक ऑब्व्हियसली आज विचारतात की माझ्या मोबाईलमध्ये जर या दर्जाचा चित्रपट उपलब्ध आहे तर मी थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट का बघू? हा सरळ सोट लोकांचा प्रश्न असतो आणि जो आपल्याला मान्य करावा लागेल. या चित्रपटामध्ये आपल्याला काय सांगावं असं वाटतं? लोकांनी थिएटरपर्यंत काय यावं? दिग्दर्शक म्हणून तुम्ही का सांगा?
मला तर सर्वात प्रथम गोष्ट सांगायला आवडेल की हा मराठीतला पहिला युनिव्हर्स आहे जे आतापर्यंत मराठीत कधी झालं नाही. तुम्ही बघा जेन गोष्टी करतात किंवा आपण पण लहान असताना गोष्टी करायचो की कॅप्टन अमेरिका, आयर्न ह्या गोष्टी चालायच्या आणि ते बघायला आपण हॉलिवूड फिल्म जातो ना थिएटरला बघायला. तर मराठीतला हा पहिला फिल्म आहे जो युनिव्हर्स म्हणजे खंगरी आहे, दिल्या आहे. कॅरेक्टर्स सर्वांना बघायला आवडेल की त्याच्या पहिले काय झालं, 200 वर्ष पहिले काय होतं, 500 वर्ष पहिले काय होणार किंवा हा चित्रपट करत असताना आम्हाला एका चित्रपटाचं लिखाण नाही करावं लागलं, आम्हाला 10 चित्रपटाचं लिखाण करावं लागलं. कारण दुसऱ्या सीनमध्ये कुठल्यातरी 5व्या फिल्मची लिंक असणार आणि तो कॅरेक्टर कुठेतरी या चित्रपटात येणार हे काहीतरी वेगळं आहे आणि हा वेगळा एक्सपिरियन्स आहे आणि एक्सपिरियन्ससाठी तुम्हाला त्या थिएटरमध्ये जावं लागेल. आणि आता बघतोय 2024 मध्ये मराठीची काय बॅटिंग चालली आहे, मराठी चित्रपटाची जे बॅटिंग चालली आहे, मला वाटतं की आता मराठी चित्रपट आहे हे सर्वात जास्त सक्सेसफुल सध्या म्हणजे आत्ताचा सर्वे आला आहे की सर्वात जास्त प्रॉफिट वाईज सक्सेसफुल आपलीच मराठी भाषा आहे आणि आपले प्रेक्षक वर्ग मराठी भरलेली आहे म्हणजे पूर्ण जे थिएटर आहे हाऊसफुल होत चाललंय. तर मला वाटतं की हा पण फिल्म थिएटरमध्ये जाऊन एक्सपिरियन्स करण्याचा आहे. क्या बात आहे. आपण डॉक्टर रसिक कदवांना विचारूया. सर, चित्रपटाची निर्मिती करणं हे आज सोपं राहिलं नाहीये आणि त्यातल्या त्यात मराठी चित्रपटाची. कारण मराठी चित्रपटांना एक बाउंड्री आहे, रिजनल आहेत मराठी चित्रपट आणि जेव्हा तुम्ही पैसे लावता त्यावेळेला या सगळ्या गोष्टींचा प्रायोरिटीने विचार करावा लागतो आपल्याला, कारण रिटर्न्स अपेक्षित असतात, कारण हा शेवटी व्यवसाय आहे. अशा पद्धतीचा चित्रपट जेव्हा बनतो मराठीमध्ये, कारण आता आपण जर पूर्वपीठिका जर सगळी बघितली मराठी चित्रपटांची, ते चित्रपट कारण भावनेतनं निर्माण झालेले चित्रपट लोकांना आवडतात. अशा पठडीतला चित्रपट निर्माण करावा आणि थिएटरपर्यंत लोक येतील आणि आपण सक्सेस होऊ असं का वाटलं या चित्रपटाच्या बाबतीमध्ये? बेसिकली जेव्हा आयकॉन दी स्टाईल किंवा आम्ही हा डिसिजन घेतला की घबाडकुंड करायचा आहे, तेव्हा घबाडकुंड हा आम्ही एक चित्रपट म्हणून बघतच नाही आहोत. बेसिकली हा एक इव्हेंट ट्रिगर आहे जो मराठी युनिव्हर्सची सुरुवात करतोय. सो कमर्शियली जेव्हा आम्ही या सगळ्या गोष्टींची गणितं मांडली होती तेव्हा आम्हाला पुढच्या 3 वर्षामध्ये मराठी चित्रपटसृष्टीची अर्थकारणाची जी गणितं दिसत आहेत ते साधारण 3x 4x दिसत आहेत आणि त्याच्या पाऊल खुणा दिसायला लागलेल्या आहेत. जर तुम्ही याच फायनान्शियल इयरचा पहिला क्वार्टर बघितला तर मागच्या 2 वर्षामध्ये जेवढा बिझनेस मराठी चित्रपट करतात ते पहिल्या क्वार्टरमध्ये केलेलं आहे. सो ह्या गोष्टी चेंज होत आहेत. मराठी चित्रपट सृष्टीकडे ज्या अँगलने आधी बघितलं जायचं तो अँगल आता चेंज होतोय आणि त्यातला युनिव्हर्स हा एक मिसिंग एलिमेंट होता. नेमका तो आमच्या हाताला लागलेला आहे. ते घाबाड आमच्या हाताला लागलेलं आहे. त्याच्यामुळे आयकॉन दी स्टाईल लकी आहे. आणि युनिव्हर्स निर्माण करताना खरंच एका जसं प्रीतम सर पण बोललेत की एका चित्रपटाचा विचार करून चालत नाही. तर त्याच्या पुढं 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 काय होणार आहे या सगळ्या गोष्टींचा एक प्लॅन करून आम्ही चाललेलो आहे. आत्ता आमच्याकडे 3 वर्षाचा प्लॅन आहे. नंतर पुढच्या 3 वर्षाचा प्लॅन त्रैवार्षिक योजना आहे आमच्याकडे मराठी चित्रपटांसाठी आणि ती नक्कीच आम्ही अंमलात आणणार आहोत. निश्चित. संदीप पाठक, खरं तर संदीप, आपण अभिनय ज्या वेळेला एखादा कलाकार उभा राहतो त्यावेळेला तो खरंच व्हर्सटाईल असतो, मात्र प्रेक्षक त्याला कोणत्या रूपात स्वीकारतात त्याच्यावरती तो ठरवतो की मला कशा पद्धतीनं प्रेक्षकांसमोर उभं राहायचंय. त्यामुळे तुम्ही सगळेच कलाकार एकेका इमेज मध्ये आहात. ती इमेज ते तोडायला बघत नाहीत कारण प्रेक्षकांनी स्वीकारलेलं असतं आणि इमेज तोडायला तेव्हा तयार होतात जेव्हा त्यांना कॉन्फिडन्स वाटतो की ही इमेज जर तुटली तर मला त्याची काही इजा होणार नाही. या चित्रपटाच्या बाबतीमध्ये काय सांगता येईल? वाह, खूप चांगला प्रश्न आहे. खरं तर करिअरच्या सुरुवातीला जेव्हा आपण गाव सोडून घर सोडून मुंबईत येतो तेव्हा आपल्याला खूप स्वप्न असतात आणि आपल्याला खूप प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे रोल्स मिळावे ही ऍक्टर म्हणून सुद्धा इच्छा असते. परंतु पहिला तुम्ही भात्यातला बाण तुमचा हुकमी एक्का काढता की समजा माझ्याकडे ह्युमर आहे, कॉमेडी आहे, तर मी ते पहिल्यांदा सेल करतो. कारण मला इथे नाव, पैसा, प्रसिद्धी सगळं मिळवायचं असतं. म्हणून मी तो बाण पहिल्यांदा काढतो की हे माझ्याकडे आहे बरं का, हे माझ्याकडे आहे बरं का. ओके. त्याच्यानंतर मग मला ती गोष्ट फार आवडते की जेव्हा तुम्ही फेमस होता, प्रेक्षकांमध्ये ओळख निर्माण करता, त्यानंतर जेव्हा तुम्ही एक्सपेरिमेंट करता तेव्हा त्या एक्सपेरिमेंटला अर्थ असतो.
म्हणजे संदीप पाठक समजा नाव झालं महाराष्ट्रात, त्याच्यानंतर मी जेव्हा श्यामची आई चित्रपट करतो, तो ब्लॅक अँड व्हाईट असतो. मग त्यासाठी मी टक्कल करतो, जे काही करतो, त्याच्या बातम्या व्हायला लागतात की या सिनेमासाठी यांनी टक्कल केलं, या सिनेमासाठी यांनी अख्खा 1.5 महिना दिला, किंवा श्यामची आईसाठी तो काळ ब्लॅक अँड व्हाईट, किंवा अजून बाकीचे सगळेच सिनेमे. त्यामुळे सुरुवातीला आपण जे विकतो ना, ते आपण स्वतःला इस्टॅब्लिश करण्यासाठी, आणि नंतर मग आपण एक्सपेरिमेंट करतो. म्हणजे मोठं उदाहरण देतो, बच्चन साहेब झाल्यानंतर त्यांचे फिल्म्स बघा, नंतर एक्सपेरिमेंट सुरू झालेत. सुरुवातीला नाही, सुरुवातीला लोकांना काय हवंय, अय चला आहे, किंवा शाहरुख खाननी पहिलं हे केलं, नंतर मग चक दे इंडिया केला, नंतर स्वदेश केला. ही मोठी उदाहरणं देतोय मी, कारण पाच्या मेकअपसाठी बच्चन साहेब 4.5 तास बसतात, ही न्यूज होते, बिकॉज ते बच्चन फेमस असतात. सो मला असं वाटतं की एक्सपेरिमेंट हा तुम्हाला फेम मिळाल्यानंतर सुरू होतो आणि त्याची दखलही घेतली जाते. जेव्हा तुम्ही कुणीच नसताना एक्सपेरिमेंट करत असतो तर त्याला काही अर्थ नाही. सो माझ्या वाट्याला मी नशीबवान समजतो की सगळ्या फ्लेवरच्या भूमिका मला करायला मिळाल्यात. म्हणजे त्याच्यामध्ये विनोदी भूमिकांची संख्या जास्त आहे, परंतु सोशल मेसेज देणारे सुद्धा सिनेमे करायला मिळाले, जत्रेतली करायला मिळाली, फेस्टिवल फिल्म मिळाल्या, कमर्शियल फिल्म मिळाल्या. मला थिएटरवर सुद्धा मी प्रशांत दामलेंबरोबरही काम केलंय, मी सखाराम बाइंडर, वराड निघालं, सगळ्या प्रकारचं काम, मला सर्वस्पर्शी काम करता आलं. हे मी नट म्हणून स्वतःला भाग्यवान समजतो. आणि शेवटी काय, समाधानाचा जो कप असतो ना, तो आपापला असतो. तो लोकांना वाटतं की तो फारच कमी आहे, तो अर्धा भरलेला आहे, पण तो समाधानाचा कप माझा, मला माहिती आहे की मी काय काय स्वप्न बघितली आणि काय काय पूर्ण झाली आहेत. त्याच्यामुळे ह्या सिनेमामध्ये सुद्धा एक्सपेरिमेंट आहे, स्वतःला वेगळं आजमावून बघणं आहे घबाडकुंडमध्ये. त्यामुळे माझ्यासाठी सुद्धा एक माइलस्टोन आहे की मला मराठी फर्स्ट युनिव्हर्स मधला एक महत्वाचा भाग या चित्रपटामध्ये होता आलेला आहे. आणि आल्याड पाल्याडमधला दिल्या वेगळा होता आणि यातला दिल्या खूप वेगळा आहे. वयानुरूप मॅच्युरिटी माणसाची वाढत जाते, तशी ती भूमिकेची सुद्धा वाढत जाते. जे मला घबाडकुंड करताना जाणवलं की अरे नाही यार, 2 वर्षापूर्वीच मी आल्याड पाल्याड केला होता की, पण आता रोल मधली समज उमज वाढली आहे माझी 2 वर्षानंतर मी जेव्हा घबाडकुंड करतोय. सो मला असं वाटतं की वयाचं, अनुभवाचं सुद्धा भूमिकेला कॉम्प्लिमेंट करत राहतं. क्या बात आहे. वैष्णवी कल्याणकर आपल्यासोबत आहे आणि या चित्रपटाची ती नायिका आहे. वैष्णवी, मुळातच चित्रपट सृष्टी जर आपण बघितली तर ती पुरुष प्रधान आहे. नायिका प्रधान चित्रपटांची निर्मिती फार कमी झाली आपल्याकडे, हिंदी असेल किंवा मराठीमध्ये सुद्धा असेल. पण तरी सुद्धा नायिकांनी आपलं जे स्थान आहे चित्रपटांमधलं ते अबाधित ठेवण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले, वेगळ्या पद्धतीच्या भूमिका साकारल्या आणि त्यांनी एक माइलस्टोन्स तयार केले. मात्र अशा पद्धतीच्या घबाडकुंड सारखा चित्रपट निर्माण होतो आणि त्यामध्ये पठडी सोडून नायिकेला जेव्हा प्रेक्षक पडद्यावरती बघतात त्यावेळेला ते एक आव्हान असतं. हे आव्हान किती पेलवणारं होतं? कसं आहे माहितीये, माझ्या यशामागे जिचे कष्ट आहेत, माझ्या हास्यामागे जिचा त्याग आहे, या आयुष्यात मला काही अनमोल भेट मिळाली आहे तर ती माझी आई आहे. आणि त्या आईचं कॅरेक्टर करायची संधी मला घबाडकुंडने दिली. क्या बात. सो त्यात सगळं झालंय. त्या आईमुळे, त्या आईच्या ममतेमुळे गोष्ट कशी फिरते आणि गोष्ट कुठून कुठपर्यंत जाते हे घबाडकुंड दाखवणार आहे. सो चॅलेंजिंग रोल होता खूप. आणि डेफिनेटली कुठलाही आर्टिस्ट त्याला नाविन्य आवडत असतं, वेगळं कॅरेक्टर करायचं असतं. आतापर्यंत मी जे कामं केली आहेत किंवा जे कॅरेक्टर्स केलेत ते एक गुणी मुलगी, एक संस्कारी मुलगी किंवा आईला सपोर्ट करणारी मुलगी, पॉझिटिव्ह मुलगी असे केलेत. आणि हे कॅरेक्टर एकदम पूर्णपणे वेगळं आहे. म्हणजे त्याच्या अटायरपासून, त्याच्या मेकअपपासून, त्या कॅरेक्टरच्या भावना, त्यांचं वागणं, हे सगळं वेगळं आहे. ही एक प्रेग्नंट मुलगी दाखवली आपल्याला जी प्रोमोमध्ये दिसते. म्हणजे पूर्वीतल्या काळातली मुलगी आहे. त्यामुळे मला तिथे जाऊन विचार करावा लागला की तिची मानसिकता कशी असेल. तेव्हा मुलींचे लांब केस असायचे, सो तिचा अटायर पण तसा होता, लांब वेणी, हाताच्या पायाच्या बोटाला गंध वगैरे, मोठं गोल कुंकू. सो हे अटायरच्या बाबतीत झालं. पण भावनेच्या बाबतीत म्हणायचं झालं तर ती आपल्याला एक 8-9 महिन्याची प्रेग्नंट दिसते. सो
9 महिन्याची प्रेग्नंट बाई काय फील करत असेल, ती किती आतुरतेने तिच्या बाळाची वाट बघत असेल आणि आपल्या बाळासाठी ती काय करू शकते याची गोष्ट आहे घबाडकुंड, जी या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला 19 तारीखला मिळणार आहे. आणि त्यात खूप छान ओवी सुद्धा आहे, जी टीजरच्या स्टार्टिंगलाच आहे. त्यातली मी दोन वाक्य तुम्हाला नक्कीच ऐकवते. नक्कीच. पावसाची रिप रिप मनी काहूर काहूर, बाळुताच्या वासासाठी माय आतुर आतुर, तुया पायातल वाळ रंग पितळ पितळ, वाट पाये तुई माय कवा येनाल गोपाल. सो बेसिकली ती तिच्या बाळाची वाट बघते आणि त्यावरून गोष्ट पूर्ण चेंज होते. सो असं आहे घबाडकुंड. प्रीतम, या चित्रपटाच्या म्हणजे निर्माण होत असताना चित्रपटाचं काही अडचणी, काही समस्या, कारण आपल्याला माहिती आहे की नेहमीच असं काहीतरी येत असतं अधेमध्ये, तर असं या चित्रपटाच्या बाबतीमध्ये काही झालं होतं का? हो, आम्हाला समस्यापेक्षा एक चांगली गोष्ट घडत असताना पाऊस दरवेळेस साक्ष देत असतो आशीर्वाद देत असतो. तर त्याने आम्हाला भरपूर आशीर्वाद दिलं. शूटच्या दरम्यान आम्हाला भरपूर पाऊस पडायचा, कारण याच्या पहिले अल्ल्याड करत असताना मला त्या चित्रपटाने शिकवलं होतं की रात्री जास्त काम करायचं म्हणजे चांगलं काम होतं. म्हणून मला या सर्वांना जागवायचं होतं, म्हणून पाऊस पडायचा आणि पाऊस पडल्यामुळे मला यांना रात्रभर जागवायला लागायचं की डेची शिफ्ट आमची नाईट व्हायची. आणि मग नाईटमध्येच करत असताना काही तांत्रिक दृष्ट्या खूपशा गोष्टी बदलतात, लाईट बदलतात, डेची वेगळी लाईट असतं आणि त्याला डे टू नाईट करणे किंवा नाईट टू डे करणे हा खूप एक टास्क खूप वेगळा असतो. कारण आम्हाला लाईट करत असताना आम्हाला ना जवळपास 5-5 तास लागायचे. म्हणजे आता म्हणजे मी हा मुद्दा बोलतो की खूपदा अशा गोष्टी बोलण्यात येतात की दीड शिफ्ट का लागते किंवा दीड शिफ्टचं डिरेक्टर का. मला ही गोष्ट सांगायला आवडेल की दीड शिफ्ट का, कारण आतापर्यंत मराठीमध्ये कौटुंबिक चित्रपट बनले ज्याला लाइटिंग ही खूप नॉर्मल असायची की नॉर्मल लावली, पण या फिल्मची लाइटिंग खूप वेगळी होती. आम्हाला लाइटिंगच करायला 5-5, 6-6 तास लागायचे. मग माझी 5-5, 6-6 तास लाइटिंग लागायची. तर त्यासाठी लाईटमन यायचे, लाईटमन आले तर प्रोडक्शन यायचे, मग कॅमेरा दादा यायचा, मग मी यायचो आणि स्पॉट यायचं. तर ते ऑलरेडी शिफ्ट चालू व्हायची आणि यांनी येता येता जवळपास 7 ते 8 तास निघून जायचे आणि तो वेळ आम्हाला खूप सत्कर्मी लावायचा होता. म्हणून आमच्या त्या गोष्टी टेक्निकली दीड शिफ्ट लागायच्या, कारण मराठीत आपण खूप स्ट्रॉंगली टेक्निकली गोष्ट मांडतोय, तर वेळ पण तेवढा लागतो. एक नवा चित्रपटगृहामध्ये तुम्हाला भेटायला येतोय. खरं तर मराठी चित्रपटांना प्रेक्षक येत नाहीत असे जे म्हणतात ते वाक्यच मला मुळात पटत नाही. चित्रपटच्या दर्जानुसार म्हणूया किंवा ज्या पद्धतीनं चित्रपट मराठीमध्ये येत आहेत, जे चित्रपट मराठीमध्ये आले आणि नवीन प्रयोग झाले, त्या सगळ्या प्रयोगांना मराठी चित्रपट प्रेक्षकांनी अतिशय भरभरून असा पद्धतीचा प्रतिसाद दिलेला आहे. नवे प्रयोग नेहमी प्रेक्षकांनी स्वीकारलेले आहेत. त्यामुळे घबाडकुंड नावाचा हा चित्रपट सिनेमागृहामध्ये येतोय आणि त्याला सुद्धा एका वेगळ्या धाटणीचा चित्रपट म्हणून आत्ताच्या तंत्रज्ञानाच्या आणि सोशल मीडियाच्या काळातला एक वेगळा प्रयोग म्हणून लोक निश्चितपणानं स्वीकारतील. त्यामुळे तुम्हाला ही जबाबदारी आता की 19 जूनला हा चित्रपट प्रेक्षकगृहामध्ये जाऊन तुम्हाला बघायचा आहे आणि हा नवीन प्रयोग पुन्हा एकदा यशस्वी करून दाखवायचा आहे. कारण एक वेगळं तंत्रज्ञान हे मराठी चित्रपटांच्या माध्यमातून तुमच्यासमोर आणण्याचा या सगळ्या लोकांनी प्रयत्न केलाय आणि तो निश्चितपणानं सक्सेसफुल होईल. आपण या सगळ्यांना शुभेच्छा देऊया. थँक्यू, तुम्ही आलात आणि वेळ दिलात त्यासाठी अगदी मनापासून आभार. थँक्यू.